नमस्कार. बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकावर जरा सविस्तर बोलणार आहोत, जे ऐतिहासिकदृष्ट्या तर महत्त्वाचं आहेच, पण आजही आपल्याला खूप विचार करायला लावणारं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं थॉट्स ऑन पाकिस्तान. हो, अगदी. हे पुस्तक आलं 1940 मध्ये. म्हणजे विचार करा, तो काळ असा होता की मुस्लिम लीगने नुकताच लाहोरमध्ये स्वतंत्र राष्ट्राचा ठराव पास केला होता. भारतभर म्हणजे मोठी राजकीय आणि सामाजिक उलथापालट सुरू होती. बरोबर. आणि त्या काळात हे पुस्तक येणं हेच खूप धाडसाचं होतं. आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश फक्त त्यावेळच्या घटना परत सांगणं नाहीये, तर डॉक्टर आंबेडकरांनी पाकिस्तानच्या मागणीचं जे अत्यंत वस्तुनिष्ठ म्हणजे एकदम चिकित्सक विश्लेषण केलंय ते समजून घेणे. त्यांनी बघा कोणतीही भावनिक किंवा राजकीय भूमिका नाही घेतलीय, एक अभ्यासक म्हणून. हो, एक अभ्यासक म्हणून आणि घटनातज्ञ म्हणून त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक, घटनात्मक सगळे पैलू तपासले. तेच आपण आज पाहणार आहोत. अगदी बरोबर. आंबेडकरांचा दृष्टिकोन खरोखरच म्हणजे खूप वेगळा होता. ते फक्त मागणीचं समर्थन किंवा विरोध अशा भूमिकेत नव्हते. त्यांनी दोन्ही बाजू ऐकल्या, त्यांचे युक्तिवाद तपासले आणि मग विभाजन स्वीकारलं तर काय होईल, नाकारलं तर काय होईल, याचे संभाव्य परिणाम काय असू शकतात, याचं अगदी निष्पक्षपातीपणे विश्लेषण केलं. त्यांचा उद्देश हा होता की हा जो गुंतागुंतीचा प्रश्न आहे ना, तो सगळ्या बाजूंनी नीट समजून घेता यावा. म्हणजे एकांगी विचार नको. अजिबात नाही. त्यामुळे आज आपण त्यांच्या विचारांचे महत्त्वाचे पैलू उलगडणार आहोत. म्हणजे पाकिस्तानची मागणी आलीच का, त्यामागे कारणं होती, हिंदू-मुस्लिम संबंधांबद्दल ते काय म्हणाले, राष्ट्र म्हणजे काय, त्यांची स्वतःची संकल्पना काय होती. आणि विभाजन खरंच व्यवहार्य होतं का, म्हणजे प्रॅक्टिकल होतं का? हो, तेही. आणि त्याचे भारताच्या भविष्यावर काय परिणाम होतील असं त्यांना वाटत होतं. हे सगळं बघूया. चला तर मग सुरुवात करूया त्यावेळच्या राजकीय परिस्थितीपासून. काँग्रेस आणि मुस्लिम लीग संबंध तर अगदी टोकाला गेलेले होते नाही का? हो, कमालीचे ताणले गेले होते. जिनांच्या नेतृत्वाखाली लीगची भूमिका पण अधिक आक्रमक झाली होती. आणि लाहोर ठरावाने तर म्हणजे एका अर्थाने शिक्कामोर्तबच केलं मागणीवर. अशा वातावरणात आंबेडकरांनी या प्रश्नाकडे कसं पाहिलं, म्हणजे तटस्थपणे पाहणं सोपं नव्हतं तेव्हा. हेच तर महत्त्वाचं आहे. आंबेडकर स्वतः एका राजकीय पक्षाचे मोठे नेते होते, पण या पुस्तकात त्यांनी भूमिका घेतली ती एका त्रयस्थ निष्पक्षपाती अभ्यासकाची. ते घटनातज्ञ होते, समाजशास्त्रज्ञ होते, त्यामुळे त्यांनी मुस्लिम लीगच्या मागणीला फक्त एक राजकीय डावपेच म्हणून नाही पाहिलं. अच्छा. त्यांनी आग्रह धरला की या मागणीला गांभीर्याने घ्या, कारण त्यांच्या मते या मागणीमागे फक्त तात्कालिक राजकारण नाहीये, त्यामागे शतकानुशतकांचे ऐतिहासिक अनुभव आहेत, सामाजिक वास्तव आहे आणि एक खोलवर रुजलेली असुरक्षिततेची भावना आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे वरवरच्या घोषणांच्या पलीकडे जाऊन त्यांनी मूळ कारणं शोधली. मग त्यांनी मुस्लिमांचा युक्तिवाद नेमका मांडला कसा, म्हणजे त्यांना वेगळं राष्ट्र का हवं होतं, याबद्दल त्यांचं विश्लेषण काय? आंबेडकरांनी मुस्लिमांची बाजू अत्यंत स्पष्टपणे मांडली. बघा, मुस्लिमांचा असा ठाम विश्वास होता की ते फक्त एक धार्मिक गट नाहीत, तर ते स्वतः एक राष्ट्र आहेत. एक वेगळं राष्ट्र. हो, त्यांचा धर्म, त्यांची संस्कृती, इतिहास, सामाजिक रचना हे सगळं हिंदूंहून वेगळं आहे. आणि त्यांना भीती होती की जर भारत अखंड राहिला तर हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात त्यांचा राजकीय आणि सांस्कृतिक अस्तित्व ते धोक्यात येईल. ते कायमचे दुय्यम नागरिक बनून राहतील. आंबेडकरांनी या भीतीला केवळ काल्पनिक किंवा अतार्किक नाही मानलं. त्यांनी दाखवून दिलं की ही भीती उगाच नाहीये, ती विशिष्ट ऐतिहासिक आणि सामाजिक परिस्थितीतून निर्माण झालीय. म्हणजे ही भीती निराधार नव्हती असं त्यांचं म्हणणं. मग या मागणीवर हिंदू आणि काँग्रेसची प्रतिक्रिया काय होती? त्यांनी कसा प्रतिसाद दिला? साहजिकच काँग्रेस आणि बहुतेक हिंदू नेत्यांनी अखंड भारताच्या कल्पनेवर जोर दिला. भारत एक आहे, त्याची एकता टिकवली पाहिजे, हाच आग्रह होता. हो, पण इथेच आंबेडकरांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांच्या मते काँग्रेस आणि हिंदू नेते हे मुस्लिमांच्या मनात खोलवर जी अलिप्ततेची आणि असुरक्षिततेची भावना होती ना, त्याची तीव्रता समजून घेण्यात कुठेतरी कमी पडले. अच्छा. केवळ भावनिक पातळीवर ऐक्याचं आवाहन करणं पुरेसं नाहीये,
कारण त्यांच्या मते दोन्ही समुदायांमध्ये खरी सामाजिक आणि मानसिक एकजूट कधीच नव्हती. वरवरची एकता होती. हो, वरवरची होती, पण मनातून ते विभागलेलेच होते. आणि इथेच मग राष्ट्र या संकल्पनेवर आंबेडकरांनी जे भाष्य केलंय ते महत्वाचं ठरतं. हो, त्यांनी राष्ट्र म्हणजे काय हे कसं स्पष्ट केलं, कारण ह्याच व्याख्येवर सगळा युक्तिवाद पुढे अवलंबून होता. अगदी बरोबर. हा त्यांच्या विश्लेषणाचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही. आंबेडकरांच्या मते राष्ट्र म्हणजे फक्त समान भूभाग किंवा समान सरकार नाही. हां, राष्ट्र म्हणजे लोकांचा असा समूह ज्यांच्यात समान इतिहास, समान संस्कृती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलेपणाची, एकत्र असल्याची एक घट्ट भावना असते. कॉन्शियसनेस ऑफ काइंड असं ते म्हणतात. अच्छा, आपलेपणाची भावना. हो. आणि या व्याख्येनुसार जर मुस्लिम स्वतःला एक वेगळा समूह मानत असतील, ज्यांची निष्ठा त्यांच्या समुदायाप्रती अधिक आहे, तर ते वेगळ्या राष्ट्राचा दावा करू शकतात. हे आंबेडकरांनी तर्कशुद्धपणे मान्य केलं. हे धाडसाचं विधान होतं तेव्हा. नक्कीच. त्यांनी एक कटू पण सत्य विधान केलं की हिंदू आणि मुस्लिम शेकडो वर्ष एकत्र राहूनही कधीच एक राष्ट्र बनले नाहीत. ते शेजारी शेजारी राहिले, पण मनाने एकत्र कधी झाले नाहीत. म्हणूनच सामायिक राष्ट्रवाद किंवा कॉम्पोजिट नॅशनलिझम ही कल्पना त्यांना एक भ्रम वाटत होती. हे खरंच अनेकांना धक्कादायक वाटू शकतो. म्हणजे वरवर जे ऐक्य दिसत होतं त्याखाली मोठी दरी होती असं त्यांचं म्हणणं. याच संदर्भात त्यांनी भूतकाळात जे ऐक्याचे प्रयत्न झाले त्यांचं विश्लेषण कसं केलं, ते का फसले असं त्यांना वाटलं. हो, त्यांनी भूतकाळातील उदाहरणं देऊन आपला मुद्दा अधिक स्पष्ट केला. जसं की 1916चा लखनौ करार, त्यात काँग्रेसने मुस्लिमांना काही राजकीय सवलती दिल्या होत्या. बरोबर. किंवा 1919 ते 24ची खिलाफत चळवळ, गांधीजींनी मुस्लिमांच्या धार्मिक प्रश्नाला पाठिंबा देऊन ऐक्य साधण्याचा प्रयत्न केला होता. आंबेडकर म्हणतात की हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी झाले. का? कारण ते वरवरचे होते. ते राजकीय तडजोडींवर आधारलेले होते. त्यात खरी सामाजिक किंवा भावनिक एकजूट साधण्याचा प्रयत्नच नव्हता. म्हणजे मनापासून नव्हते. हो, उलट या प्रयत्नांनंतर दोन्ही समुदायांमधील दरी आणि कटुता कमी झाली नाही, ती वाढलीच. आंबेडकरांनी आणखी एका महत्त्वाच्या पैलूकडे लक्ष वेधलं, तो म्हणजे धर्माची राजकीय शक्ती, विशेषतः इस्लामची. अच्छा. त्यांच्या मते इस्लाम हा केवळ वैयक्तिक श्रद्धेचा भाग नव्हता. तो मुस्लिमांसाठी एक प्रभावी संघटन करणारी शक्ती होता. इस्लामिक बंधुत्व ही जी संकल्पना आहे, त्यामुळे मुस्लिम समाज राजकीयदृष्ट्या लवकर एकत्र येऊ शकत होता. याउलट हिंदू समाज कसा होता? असंख्य जातीपातींमध्ये विभागलेला. त्यांच्यात हिंदू म्हणून एकत्र येण्यापेक्षा आपली जात म्हणून एकत्र येण्याची भावना अधिक प्रबळ होती. हे निरीक्षण महत्वाचं आहे. हो. यामुळे राजकीयदृष्ट्या हिंदू समाज विखुरलेला राहिला आणि याचा फायदा मुस्लिम लीगसारख्या पक्षांना मिळाला. इस्लाम ही एक संपूर्ण सामाजिक आणि राजकीय व्यवस्था असल्याने धर्मनिरपेक्ष चौकटीत पूर्णपणे विलीन होणं अनेक मुस्लिमांना अवघड वाटत होतं, असंही त्यांनी नमूद केलं. आणि मग सामायिक इतिहास ही जी कल्पना अनेकदा मांडली जाते, त्याला आंबेडकरांनी कसं आव्हान दिलं, हा मुद्दा तर आजही खूप चर्चेत असतो. हा अत्यंत महत्त्वाचा आणि परखड मुद्दा आहे त्यांच्या पुस्तकातला. आंबेडकर म्हणतात की ज्याला आपण सामायिक इतिहास म्हणतो ना, तो दोन्ही समुदायांसाठी खूप वेगळा आहे. वेगळा म्हणजे एका समुदायाचे जे नायक आहेत ते दुसऱ्या समुदायाचे खलनायक असू शकतात. इतिहासातील घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यातून काढले जाणारे अर्थ हे पूर्णपणे भिन्न आहेत, किंबहुना परस्पर विरोधी आहेत. उदाहरणार्थ आपण बघतोच की शिवाजी महाराज, औरंगजेब, राणा प्रताप, अकबर या व्यक्तींकडे दोन्ही समाजात किती वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. बरोबर आहे. मग जिथे भूतकाळाबद्दलच एवढं टोकाचं मतभिन्नत्व आहे, तिथे भविष्यासाठी सामायिक राष्ट्रीय जाणीव कशी निर्माण होणार, हा त्यांचा मूलभूत प्रश्न होता. आंबेडकरांनी फक्त राजकीय किंवा ऐतिहासिक विश्लेषण नाही केलं, त्यांनी या विभक्ततावादी मानसशास्त्रीय मुळांचाही शोध घेतला. अच्छा, म्हणजे सायकोलॉजी पण तपासली. हो. त्यांनी मांडलं की मुस्लिम समुदाय एकेकाळी या देशाचा शासक वर्ग होता. ब्रिटिश आल्यानंतर आणि नंतर लोकशाहीची शक्यता निर्माण झाल्यावर ते बहुसंख्यक हिंदूंच्या तुलनेत अल्पसंख्यक बनले. या स्थित्यांतरामुळे त्यांच्यात एक प्रकारचा न्यूनगंड आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. दुसरीकडे हिंदू समाजात राजकीय आणि आर्थिक जागृती वाढत होती. या सगळ्यामुळे मुस्लिमांना आपलं भविष्य अंधारात वाटू लागलं. म्हणजे ही अस्तित्वाची लढाई होती. अगदी. त्यामुळे पाकिस्तानची मागणी ही केवळ राजकीय सत्तेची लढाई नव्हती, तर ती त्यांच्या अस्मितेची, स्वाभिमानाची आणि अस्तित्वाची लढाई बनली होती, असं विश्लेषण आंबेडकरांनी केलं. हे तर झालं मागणीमागचं तात्विक, भावनिक, मानसशास्त्रीय विश्लेषण.
पण आंबेडकर इथंच थांबले नाहीत. त्यांनी अत्यंत कठोरपणे या मागणीच्या व्यावहारिकतेची, म्हणजे ती प्रत्यक्षात कितपत शक्य आहे, याचीही चिकित्सा केली. त्यांचे भौगोलिक आणि आर्थिक मुद्दे काय होते? अगदी बरोबर. विचार कितीही आकर्षक असला तरी तो प्रत्यक्षात आणता येतो का, हे पाहणं महत्वाचं आहे. आंबेडकरांनी प्रस्तावित पाकिस्तानच्या नकाशाकडे पाहिलं आणि त्यातल्या मोठ्या अडचणी स्पष्ट केल्या. पहिली अडचण होती भौगोलिक. पाकिस्तानचे 2 मुख्य भाग असणार होते. एक वायव्येला म्हणजे आजचा पाकिस्तान आणि दुसरा पूर्वेला म्हणजे आजचा बांगलादेश. आणि मध्ये भारत. हो, आणि या दोन्ही भागांमध्ये हजारो मैलांचं अंतर होतं. मध्ये भारताचा विशाल भूभाग. अशा 2 तुकड्यांमध्ये विभागलेल्या देशाचं प्रशासन आणि संरक्षण करणं किती अवघड असेल हे त्यांनी दाखवून दिलं. दुसरी अडचण होती लोकसंख्येची. हे प्रदेश जरी मुस्लिम बहुल होते तरी तिथे मोठ्या संख्येने हिंदू आणि शीख लोक राहत होते. त्यामुळे धर्माच्या आधारावर पूर्णपणे क्लीन सेपरेशन करणं शक्यच नव्हतं. रेषा कुठेही काढली तरी दोन्ही बाजूंना अल्पसंख्याक राहणारच होते. आर्थिकदृष्ट्या तर परिस्थिती आणखी बिकट होती. आंबेडकरांनी आकडेवारी देऊन दाखवलं की प्रस्तावित पाकिस्तानचा भाग हा मुख्यत्वे कृषीप्रधान आणि तुलनेनं अविकसित होता. भारतातील बहुतेक मोठी औद्योगिक शहरं, कारखाने, बंदरं, उदाहरणार्थ मुंबई, कलकत्ता, मद्रास, अहमदाबाद ही भारताच्याच भागात राहणार होती. बरोबर. नैसर्गिक साधन संपत्तीचं वाटपही विषम होतं. याचा अर्थ काय? की पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या भारतावर अवलंबून राहील. अगदी. नवीन पाकिस्तानला औद्योगिक वस्तू, तंत्रज्ञान, भांडवल, बाजारपेठ यासाठी मोठ्या प्रमाणावर भारतावर अवलंबून राहावं लागेल. शिवाय या प्रदेशांचा महसुलातला वाटाही कमी होता. त्यामुळे नवीन राष्ट्राला सुरुवातीपासूनच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल आणि ते आर्थिकदृष्ट्या दुर्बळ राहील असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला होता. आणि संरक्षणाच्या बाबतीत काय? हा तर कोणत्याही राष्ट्रासाठी कळीचा मुद्दा असतो. संरक्षणाच्या मुद्द्यावर आंबेडकरांनी खूप गंभीर चिंता व्यक्त केली होती. एकतर भौगोलिक रचनाच अडचणीची होती. भारताच्या वायव्य सीमा आपल्याला माहितीये ऐतिहासिकदृष्ट्या नेहमीच आक्रमणांसाठी संवेदनशील राहिल्यात आणि याच भागात पश्चिम पाकिस्तान येणार होतं. त्याचं संरक्षण करणं म्हणजे मोठी जबाबदारी. हो. दुसरीकडे पूर्व पाकिस्तान 3 बाजूंनी भारताने वेढलेला असणार होता. दोन्ही भागांचं एकत्रित संरक्षण करणं हे जवळपास अशक्य होतं. आणखी एक मोठी समस्या होती लष्करी साधनांची आणि पायाभूत सुविधांची. त्याचं काय? बहुतेक लष्करी छावण्या, शस्त्रास्त्र निर्मितीचे कारखाने, प्रशिक्षण संस्था या भारताच्या भागात होत्या. मग सैन्याची आणि लष्करी साधनांची धर्माच्या आधारावर विभागणी करणं हे केवळ किचकटच नव्हतं, तर ते अत्यंत धोकादायक होतं. सैन्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारं होतं. म्हणजे सैन्याची विभागणी करणं धोकादायक होतं. नक्कीच. आंबेडकरांचं स्पष्ट मत होतं की सुरुवातीच्या काळात पाकिस्तानला स्वतःच्या संरक्षणासाठी एकतर भारतावर किंवा ब्रिटनवर अवलंबून राहावं लागेल. हे मुद्दे खरोखरच विचार करायला लावणारे आहेत. पण या सगळ्या प्रक्रियेत जो सर्वात मोठा आणि भावनिक प्रश्न होता तो म्हणजे विभाजनानंतर दोन्ही देशांमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्याकांचं काय होणार. याबद्दल आंबेडकरांचं मत काय होतं? हा प्रश्न आंबेडकरांच्या चिंतनाचा एक महत्वाचा भाग होता आणि यावर त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि काहीसं कठू वाटणारं सत्य सांगितलं. ते म्हणाले की फाळणीमुळे अल्पसंख्याकांचा प्रश्न सुटणार नाहीये. सुटणार नाही, उलट तो अधिक जटिल आणि कायमस्वरूपी बनेल. फक्त अदलाबदल होईल. फाळणीनंतर पाकिस्तानात हिंदू आणि शीख अल्पसंख्याक बनतील, तर भारतात उरलेले मुस्लिम अल्पसंख्याक म्हणून राहतील. दोन्ही देशांना आपापल्या अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी घटनात्मक कायदे करावे लागतील, हक्क द्यावे लागतील. पण काय? पण आंबेडकरांनी इशारा दिला की केवळ कागदावरचे कायदे पुरेसे नसतात. त्यासाठी समाजात परस्पर विश्वास आणि सहिष्णुता असावी लागते. आणि नेमकी याच गोष्टीची दोन्ही समाजांमध्ये मोठी कमतरता होती. म्हणजे भीती कायम राहणार होती. हो. त्यामुळे कायदेशीर संरक्षण असूनही दोन्हीकडचे अल्पसंख्याक हे कायम भीतीच्या छायेत आणि असुरक्षितच राहतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. फाळणी हा या समस्येवरचा उपाय नाही, तर ती समस्या आणखी वाढवणारी ठरू शकते असं त्यांचं विश्लेषण होतं. हे ऐकून खरंच अस्वस्थ व्हायला होतं. विभाजनाचा परिणाम केवळ मानवी नव्हता, तर प्रशासकीय आणि आर्थिक पातळीवरही खूप मोठा असणार होता, नाही का? नक्कीच. आंबेडकरांनी या पैलूकडेही लक्ष वेधलं. त्यांनी म्हटलं की शतकानुशतकं एकत्र राहिल्यामुळे भारताची प्रशासकीय रचना, दळणवळण व्यवस्था म्हणजेच रेल्वे, पोस्ट, तारायंत्र, सिंचन प्रणाली या सगळ्या गोष्टी एकात्मिक पद्धतीने विकसित झाल्यात.
एका सिस्टीमसारख्या. हो, फाळणी म्हणजे या सगळ्या जिवंत यंत्रणेची क्रूर विभागणी होती. रेल्वे लाईन्स तुटणार होत्या, नद्यांच्या पाणीवाटपावरून गंभीर वाद निर्माण होणार होते, जे आपण आजही बघतोय. एकाच आर्थिक व्यवस्थेचे 2 तुकडे होणार होते. प्रशासनाचं काय आहे? प्रशासकीय अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची विभागणी होणार होती. या सगळ्यामुळे प्रचंड गोंधळ आणि अव्यवस्था निर्माण होईल, ज्यामुळे देशाच्या प्रगतीला खीळ बसेल आणि दीर्घकाळ अस्थिरता राहील. प्रशासनाची ही विभागणी म्हणजे त्यांनी एक समर्पक उपमा वापरलीये, शरीराला भूल न देता केली जाणारी शस्त्रक्रिया असेल. बापरे, किती अचूक वर्णन आहे हे. इथे मला वाटतं श्रोत्यांना आठवण करून द्यायला हवी की जर तुम्हाला हे विश्लेषण आवडत असेल आणि असेच सखोल विचार ऐकायचे असतील तर बुकवाईज विथ विशाल चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आंबेडकरांनी आणखी एक मूलभूत प्रश्न विचारला होता, तो म्हणजे हा जो नवीन देश पाकिस्तान निर्माण होईल त्याचं स्वरूप काय असेल. म्हणजे तो एक आधुनिक धर्मनिरपेक्ष लोकशाही देश असेल की एक इस्लामिक धर्मशासित राज्य असेल. या प्रश्नाचं उत्तर खूप महत्त्वाचं होतं, कारण त्यावरच तिथल्या गैरमुस्लिम अल्पसंख्याकांचं भवितव्य अवलंबून होतं. आणि यावर त्यांचं विश्लेषण काय होतं? काय शक्यता वाटत होती त्यांना? ज्या चळवळीचा आधारच धर्म आहे, तीच चळवळी यशस्वी झाल्यावर निर्माण होणारं राष्ट्र धर्मनिरपेक्ष राहील याची शक्यता त्यांना कमी वाटत होती. जर पाकिस्तान एक इस्लामिक राज्य बनलं, जिथे शरिया कायद्यानुसार राज्यकारभार चालेल, तर तिथे राहणाऱ्या गैरमुस्लिमांना समान नागरिक म्हणून अधिकार मिळतील का? त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्याचं काय होईल? याबद्दल त्यांनी गंभीर शंका उपस्थित केली आणि इशारा दिला की अशा परिस्थितीत अल्पसंख्याकांवर अन्याय होऊ शकतो. या सगळ्या चर्चेतून एक मोठा नैतिक पेच समोर येतो, ज्याकडे आंबेडकरांनी लक्ष वेधलं. भौगोलिक एकता महत्वाची की लोकांची शांतता आणि सुरक्षा? अगदी नेमका मुद्दा मांडलात. हा त्यांच्या विचारांचा एक महत्वाचा भाग आहे. आंबेडकर म्हणतात की केवळ नकाशावर देश एक दिसणं म्हणजे खरी एकता नव्हे. जर देशातील 2 मोठे समुदाय एकमेकांवर विश्वास ठेवू शकत नसतील, त्यांच्यात सतत संघर्ष आणि हिंसाचार होत असेल, तर अशा एकतेला काय अर्थ आहे? बरोबर. खरा प्रश्न हा आहे की लोकांचं जीवन शांततेत, सुरक्षिततेत आणि सन्मानाने कसं जाईल. जर एकत्र राहून हे शक्य नसेल, तर भविष्यातला मोठा रक्तपात आणि कायमचा संघर्ष टाळण्यासाठी अत्यंत वेदनादायक असले तरी शांततापूर्ण मार्गाने वेगळं होणं हा एक व्यवहार्य आणि कदाचित अधिक नैतिक पर्याय असू शकतो. म्हणजे कठोर पण वास्तववादी विचार. हो, आणि त्यांनी फक्त मुस्लिमांना नाही, हिंदूंनाही आत्मपरीक्षण करायला सांगितलं. जी हिंदू समाजव्यवस्था स्वतः जातीभेदाने पोखरलेली आहे, जिथे माणसामाणसात इतकी विषमता आहे, ती मुस्लिमांना समानतेने आणि न्यायाने कशी सामावून घेणार, हा प्रश्न त्यांनी विचारला. हा खूप मोठा प्रश्न आहे. याच अनुषंगाने त्यांनी लोकशाहीच्या भवितव्याबद्दलही चिंता व्यक्त केली. त्यांचं स्पष्ट मत होतं की जिथे समाजात बंधुत्वाची भावना म्हणजे फ्रॅटर्निटी नसते, जिथे लोक एकमेकांना आपले न मानता परके मानतात, तिथे खरी लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. कारण अशा समाजात निवडणुका म्हणजे फक्त कोणत्या गटाचे किती लोक आहेत याची मोजणी ठरते. कम्युनल सेन्सस असं ते म्हणाले. यातून बहुसंख्यकवादाला खतपाणी मिळतं आणि अल्पसंख्यक अधिकच असुरक्षित होतात. लोकशाही यशस्वी होण्यासाठी सामाजिक सलोखा आणि विश्वास ही पूर्व अट आहे, जी त्यावेळी भारतात नव्हती. म्हणजे संपूर्ण एकताही नाही आणि संपूर्ण विभाजनही नाही, याच्यामध्ये काही मध्यम मार्ग असू शकतो का, याचा विचार आंबेडकरांनी केला होता? हो, त्यांनी या शक्यतेचाही विचार केला होता. कारण पूर्ण फाळणी हा एक टोकाचा आणि अपरिवर्तनीय निर्णय होता. त्याआधी त्यांनी एक मधला मार्ग सुचवला, तो म्हणजे संघराज्याचा. कॉन्फेडरेशन किंवा फेडरेशन सारखा. त्यात काय होतं? यात प्रांत किंवा घटकराज्ये मोठ्या प्रमाणावर स्वायत्त असतील. त्यांना स्वतःचे कायदे करण्याचा अधिकार असेल, पण संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, दळणवळण यांसारखे काही मोजके आणि महत्त्वाचे विषय एका सामायिक केंद्राकडे राहतील. म्हणजे दोघांनाही काहीतरी मिळेल. हो, यामुळे दोन्ही समुदायांना आपापली स्वायत्तताही जपायला मिळेल आणि देशाची एकताही काही प्रमाणात टिकून राहील. पण आंबेडकर हेही म्हणाले की यासाठी दोन्ही बाजूंमध्ये प्रचंड विश्वास आणि सामंजस्य असणं गरजेचं आहे, जे त्यावेळी नव्हतं. जे त्यावेळी दिसत नव्हतं. तरीही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी हा पर्याय तपासून पाहायला हवा, असं त्यांचं मत होतं. आपल्या विश्लेषणात आंबेडकरांनी काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही प्रमुख पक्षांवर टीका केली आहे. ती का? हो, त्यांनी दोघांनाही सोडलं नाही.
काँग्रेसवर त्यांनी टीका केली कारण त्यांच्या मते काँग्रेस बहुसंख्यक हिंदूंच्या भावनांचा अधिक विचार करत होती आणि मुस्लिमांच्या मनातल्या खऱ्या भीती आणि असुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत होती. म्हणजे काँग्रेसने ठोस योजना दिली नाही. केवळ अखंड भारत म्हणण्याऐवजी मुस्लिमांना सुरक्षित आणि समान वाटेल अशी ठोस योजना काँग्रेस का देत नाही, असा त्यांचा सवाल होता. दुसरीकडे मुस्लिम लीगवर त्यांनी आरोप केला की ते केवळ राजकीय सत्ता मिळवण्यासाठी आणि काही उच्चभ्रू मुस्लिमांच्या फायद्यासाठी सामान्य मुस्लिमांच्या धार्मिक भावनांचा वापर करत आहेत. लीगची मागणी ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्य मुस्लिमांच्या हिताची आहे की नाही याबद्दल त्यांना शंका होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या हिंदू मुस्लिम संघर्षात दलित आणि इतर वंचित समाजाच्या प्रश्नांकडे दोन्ही पक्ष दुर्लक्ष करत होते. हो, दोन्ही पक्ष सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत यावर त्यांनी जोरदार बोट ठेवलं. त्यांनी दलितांच्या भूमिकेबद्दल काय म्हटलं? कारण ते स्वतः दलितांचे नेते होते. हा त्यांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता. त्यांनी स्पष्ट केलं की दलित हे या हिंदू मुस्लिम संघर्षात तिसरा आणि सर्वाधिक दुर्लक्षित घटक आहेत. त्यांचं प्रतिनिधित्व ना काँग्रेस करते ना मुस्लिम लीग. दोन्ही पक्ष दलितांना फक्त स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापरून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे दलितांचा आवाज कोणी ऐकत नव्हतं? नाही. ते म्हणाले की खरी राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा ती केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरती मर्यादित न राहता दलितांसह सर्व शोषित आणि वंचित घटकांना सामाजिक न्याय आणि समानतेचं आश्वासन देईल. फाळणी झाली तरी निर्माण होणाऱ्या दोन्ही देशांमध्ये, भारतात आणि पाकिस्तानात, दलितांची परिस्थिती काय असेल, त्यांच्यावर अन्याय होणार नाही ना, याची त्यांना मोठी चिंता होती. इतक्या सखोल आणि चहूबाजूनी विचार केल्यानंतर शेवटी आंबेडकरांनी फाळणीबद्दल नेमकी काय भूमिका घेतली? हो म्हणावं की नाही? आंबेडकरांची भूमिका समजून घ्यायला थोडी गुंतागुंतीची आहे, पण ती अत्यंत वास्तववादी आहे. त्यांनी तत्वतः न्यायावर आधारलेल्या एकतेलाच प्राधान्य दिलं. पण जर खरी एकता शक्य नसेल, जर दोन्ही समुदाय एकमेकांसोबत शांततेने आणि विश्वासाने राहू शकत नसतील, तर मग सततच्या संघर्षात आणि द्वेषात एकत्र राहण्यापेक्षा फाळणी हे एक अपरिहार्य वाईट, नेसेसरी इव्हल म्हणून स्वीकारावं लागेल, असं रोखठोक मत त्यांनी मांडलं. नेसेसरी इव्हिल? हो, म्हणजे टाळता न येण्याजोगं वाईट. हो, खोट्या एकतेपेक्षा शांततापूर्ण विभक्तता अधिक श्रेयस्कर. पण हे करताना काही अटी त्यांनी घातल्या. काय अटी होत्या? हे विभाजन लोकांच्या संमतीने, शांततापूर्ण मार्गाने आणि वाटाघाटीने व्हायला हवं. दोन्ही बाजूंच्या अल्पसंख्याकांच्या जीविताचं, मालमत्तेचं आणि हक्कांचं पूर्ण संरक्षण सुनिश्चित केलं जावं आणि दोन्ही नवीन राष्ट्रांची आर्थिक आणि संरक्षण व्यवस्था स्थिर राहील याची काळजी घेतली जावी. घाईघाईत आणि द्वेषाच्या वातावरणात घेतलेला निर्णय भविष्यात आणखी मोठ्या समस्या निर्माण करेल असा इशारा त्यांनी दिला होता. हे विश्लेषण खरंच खूप महत्वाचं आहे. श्रोत्यांनो, पुन्हा एकदा आठवण करून देतो, जर तुम्हाला डॉक्टर आंबेडकरांचे हे विचार आणि आमची चर्चा माहितीपूर्ण वाटत असेल तर बुकवाईज विथ विशाल चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याने आम्हाला प्रोत्साहन मिळतं. आणि विशेष म्हणजे फाळणीच्या कटुतेनंतरही आंबेडकरांनी भविष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला. ते कसं? म्हणजे इतक्या कटुतेनंतर? हो, त्यांनी म्हटलं की राजकीय सीमा निर्माण झाल्या तरी भारत आणि पाकिस्तान हे कायम शेजारी राहणार आहेत. त्यांनी आशा व्यक्त केली की भविष्यात दोन्ही देश एकमेकांचे शत्रू न बनता चांगले शेजारी म्हणून राहू शकतील. व्यापार, शिक्षण, संस्कृती यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करू शकतील. त्यांनी यावर जोर दिला की कोणत्याही राष्ट्राचं खरं भवितव्य हे भूतकाळातील द्वेषावर किंवा जखमांवर नाही, तर भविष्यकाळात न्याय, समता आणि सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यावर अवलंबून असेल. राजकीय सीमा हृदयांना विभागू शकत नाहीत, हे त्यांचं वाक्य खूप महत्वाचं आहे. खरंच खूप खोल विचार आहे हा. तर डॉक्टर आंबेडकरांच्या थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकाच्या आपल्या या सखोल चर्चेतून आपण काय शिकतो? मला वाटतं सर्वात मोठी शिकवण ही आहे की त्यांनी कोणत्याही प्रश्नाचा भावनिक किंवा पूर्वग्रह दूषित विचार न करता तर्कशुद्ध, वस्तुनिष्ठ आणि सखोल विश्लेषण कसं करावं याचा आदर्श घालून दिला. अगदी. त्यांनी घोषणाबाजीपेक्षा वास्तवाला महत्त्व दिलं आणि राजकीय सोयीपेक्षा घटनात्मक नैतिकता आणि सामाजिक न्यायाला सर्वोच्च स्थान दिलं. बरोबर. त्यांनी हेही अत्यंत प्रभावीपणे दाखवून दिलं की राष्ट्रीय ऐक्य हे केवळ राजकीय घोषणांनी किंवा नकाशावरच्या रेषांनी टिकत नाही,
त्यासाठी समाजात खरी सामाजिक समता, बंधुता आणि परस्पर विश्वास असावा लागतो. हो, या मूल्यांशिवाय ऐक्याच्या गप्पा फूल ठरतात. आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आंबेडकरांनी जवळपास 80 वर्षांपूर्वी मांडलेले हे मुद्दे, राष्ट्राची संकल्पना काय असावी, अल्पसंख्याकांचे हक्क आणि त्यांचं संरक्षण कसं व्हावं, लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी सामाजिक ऐक्य आणि बंधुत्वाची गरज किती आहे आणि विभाजनासारख्या मोठ्या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय असू शकतात, हे सर्व आजही तितकेच, किंबहुना जास्तच महत्वाचे वाटतात. हो, काही बाबतीत अधिकच प्रस्तुत आणि महत्वाचे वाटतात. त्यांनी दिलेला इशारा आजही विचार करायला लावतो. राजकीय सीमा काढल्याने किंवा पुसल्याने लोकांची मनं विभागली जात नाहीत किंवा जोडलीही जात नाहीत. हा विचार आजच्या जगात जिथे राष्ट्र उभारणी, सामाजिक सलोखा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांसमोर नवनवीन आव्हानं उभी आहेत, तिथे आपल्याला किती मार्गदर्शक ठरू शकतो? यावर आपण सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. तुम्हाला पुढील वेळी कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमच्या आवडीचे पुस्तक पुढील भागात कदाचित सादर केले जाईल.